सद्गुरू योगीराज शंकर महाराज यांचा 77वा समाधी सोहळा क्षेत्र बळहेगाव येथे मोठ्या थाटामाटात उत्साहात पार पडला। शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी शके 1869 म्हणजे 24 एप्रिल 1947 रोजी समाधी घेतल्याची नोंद आहे। त्यांचे समाधी मंदिर पुणे धनकवडीला आहे। वैजापूर तालुक्यातील बळहेगाव येथे ग्रॅव्हिटी फाउंडेशनचे चेअरमन आणि बळहेगावचे भूमिपुत्र मिहिर कुलकर्णी यांच्या सहकार्याने शंकर महाराजांचे मंदिर बांधण्यात आले। या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने 7 दिवसीय शंकर महाराज गीता पारायण ठेवण्यात आले होते। या गीतेचं वाचन संजय आवारे यांनी केले। दुर्गाष्टमीच्या निमित्ताने आदल्या दिवशी सायंकाळी शिऊर बंगला येथील साईराज हॉटेलचे मालक ज्ञानेश्वर धनवटे यांनी महाप्रसाद दिला। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबाळेते यांची प्रमुख उपस्थिती होती। दुसऱ्या दिवशी शंकर महाराज यांची पालखी मिरवणूक काढून काल्याच्या कीर्तनातून हरिभक्तपरायण मनोज सूर्यवंशी यांनी भक्तगणांना ज्ञानामृत पाजले। आलेल्या सर्व भक्त जनांचे सरपंचांनी आभार मानले। काल्याच्या महाप्रसादाचं नियोजन ग्रॅव्हिटी फाउंडेशनचे चेअरमन मिहिर कुलकर्णी यांनी केले होते। या समाधी सोहळ्यात पंचक्रोशीतील सर्व भक्तगण, गावातील सर्व शेतकरी, नवयुवक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।